Patents. Patent is a type of intellectual property. Patent is a statutory right for an invention granted for a limited period of a time to the patentee by the government in exchange of full disclosure of his invention for excluding others from making, using, selling, importing the patented product or process for producing that product for those purposes without his consent. In simple word, we can say that patent is a statutory right. पेटंट हा एक प्रकारचा अधिकार आहे. तो अधिकार कोण देतं? त्या देशाची गव्हर्नमेंट देतं. कोणाला देतं? ज्यांनी इन्व्हेन्शन केलेलं आहे त्याला पेटंटी असं म्हणतात. अँड इट इज अ व्हेरी प्राऊड मोमेंट टू से मी दॅट आवर रिस्पेक्टेड प्रिन्सिपल ऑफ सोनई कॉलेज डॉक्टर शंकर लावारे सर इज अ पेटंटी. त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं पेटंट्स मिळवलेले आहेत. त्यांनी जे इन्व्हेन्शन्स केलेले आहेत त्यासाठी. त्याच्यामुळं या टॉपिकला आणखी महत्व प्राप्त होतं की हे काही हवेत चालले नाहीये. तुमच्या कॉलेजचेच माननीय प्राचार्य पेटंटी आहेत. त्यांनी हे करून दाखवलेलं आहे. मग तुम्ही का करून दाखवू शकत नाही? आणि मला वाटतं हा वर्कशॉप ऑर्गनाईज करण्यामागं सरांचा हा देखील उद्देश असणार आहे की सगळ्यात पहिल्यांदा तर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दल विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस यावा. इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय विद्यार्थ्यांना कळावं. त्याचबरोबर इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स कसे घ्यायचं हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे. आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या मदतीने विद्यार्थ्यांनी बिझनेसमन व्हावं, विद्यार्थ्यांनी एंटरप्रेन्योर्स व्हावं, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्टार्टअप सुरू कराव्या. खरोखर हाच उद्देश असावा माननीय प्राचार्यांचा हा वर्कशॉप घेण्यामागे. तर पेटंट म्हणजे काय? तर तुमचं जे क्रिएशन आहे माइंडचं त्यासाठी तुम्ही स्टॅट्युटरी राईट्स घेता गव्हर्नमेंटकडनं. तो राईट्स कशाच्या बदल्यात तुम्हाला मिळतो? पेटंट मिळवण्यासाठी तुमचं इन्व्हेन्शन नेमकं काय आहे हे पहिले डिस्क्लोज करावं लागतं. कोणाकडे? गव्हर्नमेंटकडे. फॉर्म 1 आहे, फॉर्म 2 आहे. एवढ्या डिटेलमध्ये मी जाणार नाहीये, पण तुम्हाला माहिती असावं की तुम्हाला पहिले गव्हर्नमेंटला सांगावं लागतं की मी हे शोधून काढलेलं आहे, हे पेटंटेबल आहे. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला जो राईट मिळतो त्याला पेटंट असं म्हणतात. एकदा का पेटंट तुम्हाला मिळालं की तुम्ही केलेल्या इन्व्हेन्शनची कोणीही कॉपी करू शकणार नाही, कोणीही ते इम्पोर्ट करू शकणार नाही दुसऱ्या देशातनं, त्याची विक्री करू शकणार नाही, त्याचा वापर करून मॅन्युफॅक्चरिंग करून पैसे कमवू शकणार नाही. म्हणूनच पेटंट घेणं महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही काहीतरी इन्व्हेंट करतात. पेटंट इज अन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी. बरं, आता हे पेटंट आयुष्यभरासाठी मिळतं का? अजिबात नाही. द टर्म ऑफ एव्हरी पेटंट इज 20 years फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ ऍप्लिकेशन. जेव्हा तुम्ही पेटंट ऍप्लिकेशन फाईल करता त्या तारखेपासून 20 वर्षापर्यंत तुम्हाला राईट मिळतो हा स्टॅट्युटरी तुमच्या इन्व्हेन्शन बद्दल. आणि मित्रांनो, एकदा का पेटंट मिळालं की आयुष्यभर 20 वर्ष निवांत राहायचं ते पेटंट तुम्हाला अधिक असं नाहीये. रिन्युअल करावं लागतं पेटंटला रिन्युअल करावं लागतं. त्याची फीज पेटंट ऑफिसला भरावी लागते, तरच तुमचं पेटंट वर्किंग मध्ये राहतं. The patent system in India is governed by Patent Act 1970, number 39 of 1970, as amended by the Patents Amendment Act 2005 and Patent Rules 2003. पेटंटचं रजिस्ट्रेशन, पेटंटचं हे जे ऍप्लिकेशन आहे, या ज्या सगळ्या प्रोसिजर्स आहेत, ह्या प्रोसिजर्स इज गव्हर्न्ड बाय पेटंट ऍक्ट 1970. तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये सर्व कायद्यानुसार चालतं. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या इन्व्हेन्शन साठी पेटंट घ्यायचं असतं तेव्हा पेटंट ऑफिस मध्ये त्याला अर्ज करावा लागतं आणि पेटंट ऑफिस किंवा पेटंट मिळवण्याच्या सगळ्या प्रोसिजर्स या पेटंट ऍक्ट 1970 नुसार चालतात. नाउ द क्वेश्चन इज व्हाट कैन बी पेटेंटेड. हमने देखा पेटेंट किसे कहते हैं. पेटेंट यानी स्टैट्यूटरी राइट, पेटेंट यानी अधिकार. आपने जो क्रिएट किया है आपके माइंड के थ्रू, उस इन्वेंशन के प्रति आपको मिलने वाले अधिकार को
पेटंट कहते हैं. नाउ द क्वेश्चन इज व्हॉट कॅन बी पेटेंटेड. नेमकं पेटंट कशाचं मिळू शकतं किंवा कुठली गोष्टीसाठी आपल्याला पेटंट मिळू शकतं. पेटंट प्रोटेक्शन इज अ टेरिटोरियल राईट and therefore it is effective only within the territory of India. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही भारतात ऍप्लिकेशन केलं पेटंट साठी म्हणजे जगभर तुम्हाला पेटंट मिळालं असं होत नाही. पेटंट प्रोटेक्शन हा टेरिटोरियल राईट आहे, म्हणजे त्या जिओग्राफिकल एरिया पुरताच तुम्हाला अधिकार मिळतो की कुणी तुमची कॉपी नाही करणार, कुणी त्याच्यातनं इकॉनॉमिक बेनिफिट घेणार नाही तुमच्या परमिशन शिवाय. Therefore पेटंट इज अ टेरिटोरियल राईट. पण विपो जी आहे, वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, त्यांनी एक सिस्टीम आणलेली पीसीटी म्हणून, पेटंट कॉर्पोरेशन ट्रीटी. त्याच्या माध्यमातून एका सिंगल ऍप्लिकेशन मधून तुम्हाला 150 पेक्षा जास्ती देशांमध्ये पेटंट मिळवता येऊ शकतो. पण तो थोडासा डिटेल भाग आहे, तो आपण नंतर पाहणार आहोत. पण सध्या काय तर पेटंट इज अन टेरिटोरियल राईट. तुम्ही ज्या देशात ऍप्लिकेशन केलं पेटंटसाठी त्या देशापुरतं मर्यादित अधिकार तुम्हाला मिळतात. अन इन्व्हेन्शन रिलेटिंग टू आयदर प्रोडक्ट or process that is new, involving inventive step and capable of industrial application can be patented. तुम्ही म्हणाल सर मी हा नवीन कन्सेप्ट शोधून काढला त्याचं पेटंट मिळेल का? नाही. पेटंट मिळवण्याचे काही क्राइटेरियाज आहेत. पेटंट मिलने के लिए वो पेटंट या तो वो इन्वेंशन या तो प्रोडक्ट होना चाहिए या तो प्रोसेस होनी चाहिए, और वो प्रोडक्ट और प्रोसेस ऐसी होनी चाहिए जो न्यू होनी चाहिए, इसमें इन्वेंटिव स्टेप्स होने चाहिए, उसके साथ साथ उसका इंडस्ट्रियल एप्लीकेशन भी होना चाहिए. म्हणजे त्याला कमर्शियलाइज करता येण्याची ताकद त्या तुमच्या इन्व्हेन्शन मध्ये पाहिजे, म्हणजे त्याचा इकॉनॉमिक बेनिफिट्स घेता येऊ शकेल, कॉमर्स मध्ये त्याचा उपयोग करता येईल. अशा प्रकारचं जर तुमचं प्रोडक्ट असेल, प्रोसेस असेल, इन्व्हेन्शन असेल तर त्याला पेटंट मिळू शकतं. आणखी एक कंडिशन आहे, however it must not fall into the categories of inventions that are non-patentable under section 3 and 4 of the Patent Act 1970. त्याचप्रमाणे तुम्ही जे इन्व्हेन्शन आहे असं तुम्ही म्हणता ते पेटंट ऍक्ट 1970 च्या सेक्शन 3 आणि 4 मध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींमधला असेल तर तुम्हाला पेटंट मिळणार नाही. कारण इंडियन पेटंट ऍक्ट 1970 सेक्शन 3 आणि 4 असं म्हणतो, जर या खाली दिलेल्या 16 प्रकारांपैकी तुमचं इन्व्हेन्शन असेल तर तुम्हाला इंडियामध्ये पेटंट मिळणार नाही. म्हणजे काय तर ते आपण नंतर पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर सगळ्यात पहिले बघूया हे प्रोडक्ट आणि प्रोसेस म्हणजे काय आहे. बघा बरं, मशीन्स पेटंट कशाचं मिळतं. बायोलॉजिकल मॉडिफिकेशन्स असतात, त्याचं केमिकल कंपाऊंड्स असतात, केमिकल प्रोसेसेस असतात, प्रोटोटाइप बनवलेलं असतं. तुम्ही बघितलं असतात, असं म्हणतात आजच्या घडीला 90% पेटंट्स आर पेटंट ऍडिशन्स, म्हणजे पहिल्याच एका इन्व्हेन्शन मध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि मग पेटंट मिळवलेलं आहे. असे मोठ्या प्रमाणावर पेटंट्स आजकाल मिळवले जातात. इफ यू कॅन सी ऑन युअर स्क्रीन, टेलिफोन आहे, नंतर कॉर्डलेस फोन आहे, नंतर मोबाईल फोन आला, नंतर स्मार्टफोन आला, नंतर तुम्ही बघितलं टॅब्स आले. दीज आर द मॉडिफाईड व्हर्जन्स ऑफ इन्व्हेन्शन्स मेड बेसिकली बाय फादर ऑफ टेलिफोन. So a lot of patents today are modifications of basic patents. Even you will be surprised to know थोडंसं इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमी असल्यामुळे अॅनिमेशन्स दिसत नाहीये, बट यू विल बी सरप्राइज टू नो स्विंग कसा घ्यायचं याचं सुद्धा पेटंट घेतलेलं आहे. झोका कसा घ्यायचा तर मला सांगा, झोक्याचं सुद्धा पेटंट होऊ शकतं. माय डिअर स्टुडंट्स, एप्रिल 9, 2002 ला घेतलेलं आहे. सेफ्टी पिनचं सुद्धा पेटंट घेतलेलं आहे एप्रिल 10, 1849 ला. आपण जो उंदीर पकडण्याचा ट्रॅप आहे, आपण म्हणतो ना उंदराला पकडण्याचं तो जाळं असतं, आपण ते ट्रॅप करतो, त्या ट्रॅपचं सुद्धा 4 नोव्हेंबर 1879 ला पेटंट घेण्यात आलेलं आहे. म्हणजे
तुम्ही तुमच्या इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स आणि प्रोसेससाठी पेटंट घेऊ शकतात. हे तुम्हाला माहिती असलेले काही पेटंट्स आहेत.